नमस्कार, द स्मिताज रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 2 स्टोऱ्या टाकलेल्या आहेत जरा वेगळेपणा येण्यासाठी. पण ही आपली रेसिपी आहे नॉन-व्हेज बिर्याणी. इथे आपण 4 कांदे घेतलेले आहेत मोठे, 2-3 तमालपत्र घेतलेले आहेत. हे खडे मसाले घेतलेले आहेत. हे सगळे मी दाखवलेत किती-किती घ्यायचेत तसे. तेवढे घ्या त्या मापाने. म्हणजे मग वासही चांगला येतो आणि चव चांगली येते. यासाठी नसेल तरी काही हरकत नाही. आपण जशा प्रकारे करतोय त्या पद्धतीने केली तरी छान होते. टोमॅटो घेतलेला आहे एक. इथे तांदूळ धुवून ठेवला होता. इथे आल्या लसणाची पेस्ट, मीठ आणि हळद लावलेलं आहे. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं. कुकरमध्ये 2 चमचे मोठे तेल टाकलेलं आहे. इथे सगळं टोमॅटो, कांदा आणि खडे मसाले सगळं टाकलेलं आहे. परतून घ्यायचं. तूप टाकायचं आहे 1 चमचा. नंतर इथे तांदळातही 4 चमचे तूप टाकलेलं आहे. इथे लाल तिखट टाकलंय, कांदा लसूण मसाला टाकला आणि मटण मसाला टाकलेला आहे. बिर्याणी मसाला टाकलेला आहे. तो परतून घ्यायचा. जरा वेळ वाफवून द्यायचं. ते छान शिजतं. वाफवून झाल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि ते छान परतून घ्यायचं. त्यामध्ये तांदूळ टाकायचे. हे परतायचेत. अगदी अर्ध्या तासात होणारी बिर्याणी आहे ही झटकीपट. त्यामुळे ही तुम्ही करू शकता. त्यावर कोथिंबीर घातलेली आहे आणि 1 ग्लास तांदूळ घेतले होते आणि 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने सांगितलं ना, त्या पद्धतीनेच तेवढी क्वांटिटीनीच तुम्ही सगळं सामान घ्या. खूप सुंदर, झणझणीत आणि चमचमीत अशी बिर्याणी तयार होते. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि मी 2 स्टोऱ्या टाकल्यात त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही सांगू शकता.